मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. अंतरवाली सराटीत जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरुवात. फडणवीसांनी मराठा समाजासाठी अनेक बाबी केल्या, मात्र तरीही जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. जरांगेंना आंदोलनाची मुभा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 50,000 जागा असल्याचीही माहिती. काँग्रेसची आज राज्यभरात निदर्शनं. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार. भाजप आणि निवडणूक आयोगाचा निषेध करणार. नागपुरात नाना पटोलेंच्या नेतृत्वात आंदोलन. राज्यस्तरीय सहकार संमेलनात शरद पवारांच्या कामगिरीवर अमित शहांचा हल्ला. पवारांनी 10 वर्षात शेती सहकार क्षेत्रासाठी काय केलं, हिशोब द्यावा, शहांचं आव्हान. सहकारी कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये प्रवेश. अमित शहा सहकार क्षेत्राला शेअर मार्केटप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतायत. संजय राऊतांचा पलटवार. शहांकडे जमाल गोट्याचं औषध. भल्याभल्यांचा आजार ठीक होतो. अमित शहा मुंबईत आल्यानं काहींच्या पोटात दुखतंय. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. अमित शहा लवकरच एकनाथ शिंदेंना जमाल गोटा देतील. महाराष्ट्राला लवकरच शिंदेंच्याच शिवसेनेतील तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार. संजय राऊतांचा पुन्हा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओद दौऱ्यावरून मुंबईत परतले. रायगडसह नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. शिवसेनेतील नाराजीवर शिंदे फडणवीसांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती. बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज. आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जात उल्लेख. आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. कराडवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षकांकडे वर्ग. बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश. महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप. उत्तम जानकरांचं दिल्लीतील आंदोलन स्थगित. जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. जानकर 1 फेब्रुवारीपासून नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढील दिशा ठरवणार. लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ. 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा. तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित. रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला. आजपासून एसटीचे नवे दर लागू. एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ. मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी महागला. प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा भारताच्या तावडीत. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची दहशतवादी तहव्वूरच्या प्रत्यार्पणाला मंजुरी. लवकरच भारतात आणलं जाणार.